वाटत असेल तर मला असं वाटतं काय चुकीचं कुठंच काय नाही. इंदिरा गांधींना गुंगी गुडिया त्या ठिकाणी म्हणलं जात होतं. पण महत्वाचं काय की तिथं जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला जात होता तेव्हा बीडच्या लोकांच्या वतीने एका पत्रकाराने योग्य असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता. तो म्हणजे तिथं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये वाढत असणारी गुन्हेगारी. तुम्ही बघितलं असेल तिथं असणारे स्थानिक जे नेते आहेत जे आता तालुक्यापुरते राहिलेले आहेत त्यांनी त्या पत्रकाराला अतिशय वाईट पद्धतीने जसं की काय ते स्वतः एक गुंड आहेत अशा टोनमध्ये गप्प बसायला लावलं, शांत बसायला लावलं आणि सामान्य लोकांसाठी जो विचारलेला प्रश्न आहे गुंडागर्दीच्या बाबतीत तो मुद्दामून दाबला. कारण का बहुतांश बीड जिल्ह्यातले गुंड हे त्या नेत्याच्याच परिचयाचे आहेत. त्यातला मोठा गुंड हा जेलमध्ये जाऊन बसलाय, तो कधीच बाहेर निघणार नाही, पण त्याची पिलावळ छोटी छोटी गुंडाची अजून बाहेर आहे आणि तेच त्या ठिकाणी धुडगूस घालत आहेत. तोच प्रश्न पत्रकारांनी विचारला. माझं तर पत्रकारांना विनंती आहे तुम्ही सर्वांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे की एक पत्रकारांनी योग्य प्रश्न विचारून सुद्धा गुंडासारखी दमदाटी करून पत्रकारांचा आवाज हा त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न हा मुंडेंकडनं त्या ठिकाणी झाला. नाही त्याला तुम्ही न पॉझिटिव्हली घेऊ शकता न निगेटिव्हली घेऊ शकता. फक्त विषय एवढाच आहे की अनेक लोकांना अजितदादांची सवय झालेली आहे. दादा आक्रमक पद्धतीने भूमिका मांडायचे, बोलायचे. एखादा अन्याय त्या ठिकाणी झाला, किती मोठा नेता असेल तर गप्प बसायचे, नाही तर गप्प करायचे त्याला. पण तीच अपेक्षा तुम्ही सुनेत्रा काकींकडनं ठेवणार असाल तर मला वाटत नाही ती कधीच त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते. कारण दादांची जागा कुणीच तिथं घेऊ शकणार नाही असाल तर मला वाटत नाही ती कधीच त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते. कारण दादांची जागा कुणीच तिथं घेऊ शकणार नाही. हे बघा पूर्वी इंदिरा गांधीजी जेव्हा शांत असायच्या नाहीतर कुठेतरी कदाचित माझं वाचन कमी आहे, कदाचित मी चुकीचं बोललो तर माफ करा, पण त्या काळामध्ये काही लोकांनी लिहिलं होतं की नेहरूजींबरोबर जेव्हा इंदिरा गांधीजी जायच्या तेव्हा त्या शांत असायच्या, त्या ऑब्झर्व्ह करायच्या. आणि लिहिणाऱ्या लोकांनी लिहिलं होतं की गुंगी गुडिया म्हणजे शांत. आणि काही लोकांनी भाषणाच्या माध्यमातून सुद्धा त्या गोष्टीचा उल्लेख केला होता. पण जेव्हा त्या पदाची जबाबदारी इंदिरा गांधीजींवर आली, या देशामध्ये आजपर्यंत जे कोणी प्रधानमंत्री झालेले आहेत सगळ्यात उत्कृष्ट काम जवाहरलाल नेहरू साहेबांनंतर जर कोणाचं असेल तर ते इंदिरा गांधींचं आहे. आणि इंदिरा गांधींनंतर मग बऱ्याच लोकांचा नंबर त्याच्यामध्ये लागतात. त्यामुळे मला असं वाटतं एका बाजूला चांगलं पण आहे वाईट पण आहे, पण मुद्दा काय होता तिथल्या तिथं त्या नेत्याला हटकायला पाहिजे होतं, जे दुर्दैवाने त्या ठिकाणी हटकवलं गेलं नाही.